गेलो आम्ही स्वामींच्या मठात। मग काय सकाळी सकाळीच आंघोळ वगैरे करून घेतली। तशी थंडी होती पण धाडस केलं बाबा, सकाळी सकाळीच आंघोळ करायची। मग काय पूजा पण आवरून घेऊया म्हटलं। तसं लाडू झोपलेली म्हणताना म्हणजे सगळी कामं करून घेतलेली बरी, नंतर कुठं करू देते ती उठल्यावर एकदा, म्हणूनच पूजा पण आवरून घेऊया म्हटली। पटापट पूजा वगैरे आवरून घेतली। तशी भूक पण जोराची लागलेली, तर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं। मग काय आज पावभाजी केलेली, घरीच केलेली। नंतर मिरची आणि पाव थोडी बाहेरून आणलेली लाडूच्या पप्पाने। नंतर मग काय सगळी कामावरून दोघी रेडी झालो आम्ही। तसं लाडूचे पप्पा आम्हाला घेऊन जायला येणार होते, म्हणूनच रेडी झालो आम्ही। नंतर निघालो आम्ही जायला। आता लाडू काय खुशच असते ती बाहेर जायचं म्हटल्यावर। नंतर येऊन पोचलो आम्ही स्वामींच्या मठात। नंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं। मन अगदी शांत होतं माझं इकडं आलो तर। तसं मला दर गुरुवारी यावंसं वाटतं, पण लाडूच्या पप्पांना टाईम मिळत नाही। तसं लांबच आहे आमच्यापासून, चालत वगैरे जाऊ शकत नाही, बाईकच लागते म्हणूनच ना। नाहीतर मी गेलो असतो लाडूला घेऊन, पण कुठं काय लाडूचे पप्पाच लागतात आम्हाला इकडं यायला, म्हणूनच टाईम मिळेल तेव्हा येऊन होतं आहे। नंतर घरी निघून आलो आम्ही। नंतर संध्याकाळी थोडं लाडूला बाहेर खेळायला घेऊन गेले, म्हणजेच मंदिरमध्ये घेऊन गेलेले मी। तिथं अर्जुन पण होता। नंतर काय ह्या दोघांची मस्ती चालू झाली, त्या दोघांनाच सांभाळायला बसलेले मी तिथं, नंतर पडले तर काय करणार। आणि नंतर लाडूची घरी आल्यावर अशी काही मस्ती चालू होती, पायाखाली सूप ठेवून सगळी वरची भांडी घ्यायचं चालू होतं तिचं। आजकाल अशीच डोकं लढवते ती। नंतर पप्पांसोबत मस्ती असंच असते तिचं आजकाल। आजच्यासाठी एवढंच होतं, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।